समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने लोकांच्या मध्ये मोठी उत्सुकता असून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांना ओवाळून त्यांचे औक्षण करण्यासाठी लोक वाट बघत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या अडचणीही सांगत आहेत। अनेक प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे तर वांदेच आहे। आम्ही युवा नेते निलेश भैया येसुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या अडचणीत दूर करण्याचा प्रयत्न करू। लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही बांधीलच आहोत। आता स्वर्गीय बापूंचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे। त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना विठ्ठलराव येसुगडे यांनी व्यक्त केले। त्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार सौ स्वाती संग्राम चव्हाण व धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी पुदाले यांच्या प्रचारासाठी आल्या असताना बोलत होत्या। यावेळी त्यांनी प्रभाग 10 मध्ये घरोघरी वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या व त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी ज्योत्स्ना विठ्ठलराव येसुगडे। मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचार चालू आहे माझा। इथल्या लोकांचं इतकं आनंदमय वातावरण आणि ताटं ओवायला तयार करून वाट बघत बसलेत। इथली कामं ते स्वतःहून त्यांच्या अडचणी सांगायला लागलेत आणि हे आम्ही ज्या आता ह्या भागात ज्या ज्या अडचणी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करून जे काय असतील ते पूर्ण करायचं आम्ही त्याच्यासाठी बांधीलच आहोत। निलेश भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळी कामं करणारच आहोत। त्यासाठी इथला जो काय भाग आहे, मी आता फिरताना माझ्या लक्षात आलं की बऱ्याचशा महिलांना गटारीची सोय नाही, पाण्याची सोय नाही। प्यायच्या पाण्याचं तर वांदेच, त्यांना बोरचं पाणी वगैरे घेऊन त्यांच्या घरात त्यांना मशिनरी वगैरे बसवून त्या पाण्याचा वापर करावा लागतो। इथं चावीचं पाणी नाही आहे आणि ज्यांच्याकडे ज्या ज्या भागात ह्या पाण्याची गैरसोय ऐकले ते भाग सगळे असेच चाललेत। आता या 10 नंबर वॉर्डात सुद्धा महिलांच्या बऱ्याच अडचणी आहेत, त्या आता पुढं होऊन सत्कार म्हणजे सगळं कौतुक करतातच आणि अडचणी पण सांगतात। अडचणी सांगितल्यानंतर त्या पूर्ण करायच्या हमी मागतात। मग आम्ही त्याच्यासाठी बांधील आहोत आणि आम्ही बापूंचं स्वप्न पूर्ण करायसाठी कटिबद्ध आहोत, कारण ते अर्धवट राहिलेलं स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा प्रचारातनं सगळ्यांना भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी विचारून त्याच्यावर पर्याय काढायचा चालला आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचार आता आमचा चालू आहे। बोरजाईनगर रोड येथील वांकरमाळा इकडे आमचा चालू आहे। तर या प्रचारादरम्यान प्रतिसाद आम्हाला चांगला आहे। नमस्कार, मी स्वाती संग्राम चव्हाण प्रभाग क्रमांक 10 मधून इथे परिसरात फिरत असताना माणसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला तर मिळतोच आहे, पण ते आम्हाला बोलवून त्यांच्या समस्या सांगत आहेत। आणि नमस्कार, मी स्वाती संग्राम चव्हाण प्रभाग क्रमांक 10 मधून आम्ही प्रचार करत असताना मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। इथल्या समस्या म्हणजे गटार, पाणी आणि रस्ता, लाईट समस्या आहेत सगळ्यांच्याच। लोक आम्हाला बोलवून समस्या सांगत आहेत। ही बापूंनी केलेल्या पहिल्या कामाची पोचपावती आहे। नमस्ते, मी सौ मेघा धनंजय सूर्यवंशी प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी लढवत असणारे धनंजय दत्तात्रय सूर्यवंशी यांची पत्नी। आम्ही नगराध्यक्षा मॅडम ज्योत्स्ना काकी येसुगडे आणि स्वातीताई चव्हाण यांच्या प्रचारार्थ जनसंवाद साधत असताना जनसंपर्कात आल्यानंतर आम्हाला बापूसाहेब येसुगडेंचं नाव घेताच लोक आमच्यापर्यंत स्वतः पोचत आहेत आणि ज्योत्स्ना काकींना हातात हात देऊन सांगतायत की बापूंनी आमच्यासाठी हे केलं, बापूंनी आमच्यासाठी ते केलं, बापू होते म्हणून आज तेव्हा गाव सुधारण्याची श्रीकलश पुढे आला, श्री गणेशा झाला बापूंच्या हातून आणि ते काम अपूर्ण आहे। तर आज ज्योत्स्ना काकी या निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत। तर संपूर्ण जनसंपर्क हा बापूंच्या आशीर्वादाने अंकुरित होतोय। बापूंचं नाव घेतात ज्योत्स्ना काकींच्या रूपाने आज आम्हाला तुम्ही आहे, आम्ही तुम्हाला आहे, आम्ही तुमचा विजय आणि गुलाल फक्त ज्योत्स्ना काकींचा आणि निलेश भैयांचाच आहे, हे स्वतः मनाने सांगतायत ही लोक।
ह्याच्यातून फक्त बापूंचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते मूर्त रूप घ्यायला उत्सुक आहे. आणि विजय हा फक्त ज्योत्स्ना काकी आणि निलेश दादांचाच आहे. आणि 10 नंबर वार्डातून जे उमेदवारी लढतायत त्यांनी जनसंपर्कात खूप आहेत आणि त्यांचा प्रतिसाद दोघांनाही भरपूर आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.